850 किलोमीटर नॉन स्टॉप। बघा पिपीचा माणूस, हे बघा काय झालंय। गेला लोक चार्जिंगने पण हवा भरू शकतो आणि केबलने पण। आपल्या 100 रुपयाच्या नोटवर आमच्यावर स्कॅम झाला, म्हणजे माझ्याबरोबर स्कॅम झाला। गुड मॉर्निंग मित्रांनो, काल आम्ही 6 वाजता उठलेलो आणि आज तर 5:45ला रेडी झालोय, म्हणजे बाहेर पडतोय। इतक्या लवकर उठलोय कारण आम्हाला राणी की वाव गुजरातमध्ये जे आहे तिथपर्यंत पोचायचं आहे। सो बघूया, आता ट्राय तर करतोय आम्ही। 6 वाजता ते बंद होतं, बघू पोचू शकतो की नाही। आता आपण आहोत पंजाबच्या भटिंडामध्ये। 5:45 झालेत आता। इथपासून माझ्या घरचं अंतर दाखवतोय 1500 किलोमीटर आणि 25 तास दाखवतोय। 1500 किलोमीटर 25 तास आणि उद्या पहाटे 7 वाजता पोहोचू असं दाखवतोय घरी। पण आपण चाललोय राणी की वाव म्हणून आपलं आजचं पहिलं डेस्टिनेशन आहे, जिथे आपण पोहोचतोय। राणी की वाव बंद होते 6 वाजता आणि आपण पोहोचतोय 6 वाजता। जवळजवळ 850 किलोमीटर 12 तासाची जर्नी दाखवते। आम्ही निघालो आणि मोठा टेन्शन होता, आमच्याकडे पाणी नाही, भूक म्हणजे उठलोय लवकर पण भूक लागली आहे। काल ते बर्गर वगैरे खाऊन झोपलेलो, काय मिळेल की नाही। कारण आपण चढणार आहोत 850 किलोमीटर नॉन स्टॉप वन स्ट्रेच असलेल्या हायवेवर, जो एकदम कम्प्लिटली स्ट्रेट आहे। त्यामुळे तो टेन्शन होता। पण लकीली इथे वाटेमध्ये 5:45 वाजता सुद्धा एक ढाबा टाईप काहीतरी मिळालं। सो इथे पराठे वगैरे बऱ्याचशा गोष्टी भेटतील आणि फळं वगैरे पण आहेत। सो मस्त आता इथे आपण खाऊन घेऊया आणि पुढे आता मोठी जर्नी करायला रेडी होऊन जाऊ आपण। बघा पिपीचा माणूस रोज काहीतरी अशा डेंजर गोष्टी पितो आणि बोलतो माझा बीपी हाय होतो डॉक्टरांना। ऑमलेट केलेला। जाताना जिथे थांबलेलो तिथेच आता परत थांबलोय, कारण चिन्मय तो हेडफोन इथे कुठेतरी याच्यावर ठेवून गेलेला, विसरलेला। म्हटलं तिथे काय कोणी येत नाही ना जनरली, म्हटलं असेल वगैरे तर भेटेल म्हणून असंच वाटेत परत तिथेच थांबलोय, बघतोय आणि निघू आता पुढे। हे बघा चिन्मयचा हेडफोन शोधण्याच्या नादात हे बघा काय झालंय। आता आपण राजस्थानमधल्या बागोडाच्या आसपास पोहोचलोय। आसपास पोहोचलोय आणि हा तुम्हाला मी जसं जाताना सांगितलेलं की हा 850 किलोमीटरचा हायवे जो संपत नाही, त्याच्यावर आहोत आम्ही। आणि आता इथे पुन्हा ट्रकवाल्या ढाब्यावर चाललो आहे जेवायला। आम्हाला आवडतं कारण इथेच भारी टेस्टवालं जेवण मिळतं। विषय पैशांचा नसतो, विषय टेस्टचा असतो, जिथे मिळते आपल्याला। आणि इथे या बागोडाला पोचलो आहे आपण 12:30 वाजता, एक्झॅक्ट 12:30 वाजता। आणि आपण जर्नी सुरू केलेली आय थिंक 6:30च्या अराउंड काहीतरी भटिंडावरून। गर्दी बघू, या गर्दीमुळेच आम्ही पण आलोय।
ॲक्च्युली अशा ढाब्यांना फिक्स मेन्यू असतो, सो त्यांच्याकडे जे असतं तेच आपल्याला मिळतं. तर त्या दही खातोय आणि काइंड ऑफ अनलिमिटेड एन्जॉय. एक मिनट. हाँ एक मिनट. नहीं इसमें ये डाल दो. और मारो ये मिर्ची डाल दो. अरे बसिया. आणि आज पण आपलं बिल झालंय 520 रुपये. खूपच छान जेवण होतं. कसं वाटलं आम्या? कसं वाटलं रोहित? याचं चॅनल बघा मग तुम्हाला कळेल हे काय आहे. सर एकदम बढिया था खाना, एकदम बढिया मस्त. टायरमधली हवा कमी झालेली म्हणून आता फील करतोय. ॲक्च्युली लास्ट टाईम केलं तर याची चार्जिंग संपलेली म्हणून केबलनी करतोय. हा वाला चार्जर ड्युएलवाला आहे. चार्जिंगने पण हवा भरू शकतो आणि केबलने पण भरू शकतो. सो कधी तुम्ही पोर्टेबल टायर इन्फ्लेटर आमच्यासारखा घेतला तर ड्युअलवाला घ्या, जो केबलने पण ऑन होतो आणि इनबिल्ट बॅटरीने. सकाळी 6:30च्या अराउंड आपण स्टार्ट केलेलं भटिंडावरून हा हायवे आणि आता 10 किलोमीटरने आपण एक्झिट घेऊ या हायवेला. फायनली 6:30 वाजल्यापासून 2:15 वाजायला आले आहेत, म्हणजे 2:30ला वगैरे बाहेर पडू. 6:30 ते 2:30 वाजेपर्यंत झेलला आहे मी या हायवेला. थोडा वेळ रोहित, थोडा वेळ मी, थोडा वेळ रोहित, थोडा वेळ मी, हे करत आलो आहे. कारण असे रोड खूप डेंजरस असतात झोपेसाठी, त्यामुळे बेटर आहे की तुम्ही कंटिन्यूस गप्पा मारा, काहीतरी करत राहा. थोडंही एकटे पडू नका, नाहीतर झोप लगेच पकडेल तुम्हाला. अशा रोडला काहीच नसतं, स्ट्रेट चालवत राहा, काहीच करू नका. त्यामुळे खूप बोरिंग होऊन जातात ते. आणि रात्रीचा प्रवास तर अशा रोडला अवॉइड करायचा, खूपच डेंजरस आहे रात्रीसाठी. तर झोप लागून प्रॉब्लेम होऊ शकतो यासाठी. आणि फायनली आता आपण 4 वाजता राणी की वावला पोहोचलोय. टाइम किती दाखवलेला? 14:10. आणि कितीला पोहोचणार? 6 नंतरच पोहोचणार. 6:30ला वगैरे पोहोचणार. 6-6:30 काहीतरी दाखवलेलं. सो आम्ही आता फायनली 4 वाजताच पोहोचलोय राणी की वावला. आता हे एक्सप्लोअर करू आणि आपली पुढची जर्नी स्टार्ट करू. कार पार्क केली आहे, समोरच आहे तिकीट काउंटर. इथे कंपल्सरी ऑनलाईन तिकीट काढावी लागते, त्यामुळे आता आम्ही काढतोय. 35 रुपीज पर पर्सन ॲडल्टचे चार्जेस आहेत. त्याआधी उसाचा रस पितोय कारण पाणी संपलं आहे, तहान लागलेली. आणि फायनली आपली तिकीट निघाली आहे. आपल्या 100 रुपयाच्या नोटवर राणी की वावचा फोटो आहे. इथे अशा स्टेअर्स आहेत खाली जायला.
इथून काय पाणी दिसलं नाही, संपूर्ण पाणी आटलेलं, म्हणून बॅक साईडला आलो, जिथून विहिरीचा मेन वरचा भाग आहे तिथे आलेलो. आणि इथून खाली बघितलं तर आहे पाणी बऱ्यापैकी. थोडी आता चहा वगैरे घेतली आम्ही, फ्रेश झालो आहे. आता गाडी काढूया आणि निघूया. मोस्ट प्रोबॅबली आम्ही डायरेक्टच चाललो आहे. आत्ता 5:15 वाजले आहेत आणि मला वाटतं सकाळी 7, 8, 9, 10च्या अराऊंड काहीतरी आम्ही पोहोचू. रोहित आणि मी दोघंही चालला होणार आहे, त्यामुळे डायरेक्टच निघतो आहे. जर तसंच वाटलं तर स्टेही करू शकतो, असं काय आमचं फिक्स प्लॅनिंग नाही आहे. सो काही प्रॉब्लेम नाही आहे, बघूया. अहमदाबादमध्ये एका रेस्टॉरंटला आलो आहे जेवायला. ॲक्च्युली आमच्याबरोबर स्कॅम झाला, म्हणजे माझ्याबरोबर स्कॅम झाला. नॉनव्हेज टाकलं तर फर्स्ट जे आलं तिकडे आल्यावर काय आलं की व्हेज आहे, ते बघा. आणि आता या हॉटेलमध्ये एक मोठा किस्सा आहे, आता रोहित आपल्याला दाखवतो. एवढा मेनू अजून येतो. हा मेन्यू जर तुम्हाला वाचायचा आहे, तुमच्या मोबाईलची फ्लॅश लाईट आहे चालू करायची, खाली वाचायचं. ते पॅकेजिंग ड्रिंक, वॉटर, सॉफ्ट ड्रिंक, फ्रेश लाईफ, सोडा असं लिहिलेलं आहे. आणि ते बाहेरही येत नाही, बाहेर येत पण माहिती फुल मला सिक्युअर डायरेक्ट आहे. काढावं लागेल. फुल सिक्युअर आहे, कारण हे खूप महाग आहे. 1,90,00,000. तू काय करतोय? फायनली आपल्या अहमदाबादला जेवण झालं आहे आणि आपण मुंबईकडे निघालो आहे. घराचं लोकेशन लावलं आहे 10 तास आणि 7:45, म्हणजे 8च्या अराऊंड पोहोचू असं दाखवत आहे. बघू आता कितीला पोहोचतो. 550 किलोमीटरची जर्नी आमची, 550 किलोमीटरची जर्नी आमची. चलो गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! वाजलेत आणि आता वलसाडला पोचलोय. तिथे पुन्हा एकदा टाकी फुल केली आहे. 3080च्या अराऊंड आलाय डिझेल आणि 34 लिटर. सकाळचे 6:45 झालेत आता आणि आम्ही फायनली कल्याणला पोचलोय. आता इथे वाटेत थांबलोय, तबेला चाय म्हणून आहे, चाय वगैरे घेतोय आणि सगळ्यांना बाय बाय करू आणि आपापल्या घरी निघू. चार वाजेपर्यंत वापीच्या अराऊंड पोचलो आणि मी डेड झालो. रोहितने मग पूर्ण गाडी आणली वापीपासून इथपर्यंत आणि आता फायनली आपण सेफली पोचलो आहे. आता यांना ड्रॉप करतो आणि घरी निघूया. इतक्या जर्नीनंतर गाडीची हालत बघू शकता काय हालत झाली आहे. तरी रात्री मी 4 वाजता या ग्लासेस धुतलेल्या, परत हालत बघा काय आहे. आणि इथे आता आपली 5,500 किलोमीटरची राईड इथेच एंड होते. सर्वांना बाय बाय करतोय आपण. हा त्याचा तोंड फिर मिलेंगे. फायनली आता सर्व आपापल्या घरी गेले आहेत. मी पण माझ्या घरी चाललो. एक 10 मिनिटात पोहोचून जाईल. आपल्या मुंबई ते काश्मीर हिडन आणि अनएक्सप्लोर्ड रोड ट्रिपवर खूप मजा आली. फुल ऑन धम्माल रोड ट्रिप होती आणि या रोड ट्रिपचे एक्सपेन्सेस वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला आता लवकरच आपल्या शॉर्ट म्हणजे रील कॉन्टेंट आणि आपल्या लॉंग फॉर्म यूट्यूब व्हिडिओजमधून आता लवकरात लवकर येतील तुमच्यापर्यंत. 5,500 किलोमीटरची टोटल जर्नी होती आपली. आणि आता जी गाडीची कंडिशन आहे, ज्याप्रमाणे गाडी माखलेली आहे धुळीने चिखलाने, ॲक्च्युली माझ्यासाठी प्राऊड मुमेंट असते. म्हणजे अशी गाडी दिसणं किंवा असणं
गाडी आपण घेतोच यासाठी की हे जे काही जग आहे किंवा हे जे काही विश्व आहे हे एक्सप्लोअर करायला, आणि ते केल्याची पोचपावती ही अशा गाडीतूनच बघायला मिळते. सो मला अशी गाडी जेव्हा दिसते तेव्हा खूप प्राऊड फील होतं. मी आत्तापर्यंत लाईफमध्ये बऱ्याच रोड ट्रिप केल्या आहेत. माझ्या सगळ्यात आधी नॅनो होती, त्याच्यानंतर अर्टिगा होती, त्याच्यानंतर I-20 होती आणि आता ही गाडी. सो रोड ट्रिप तर मी खूप केल्या आहेत लाईफमध्ये. फॅमिलीबरोबर केल्या आहेत, बायकोबरोबर केल्या आहेत, मित्रांबरोबर केली आहे, मल्टिपल टाईपच्या केल्या आहेत मी रोड ट्रिप. आमचं टार्गेट होतं 1 तारखेला रिटर्न घरी यायचं. 1 तारखेला लवकर आलो आहे, लेट झालं नाही. तर आम्ही काल सकाळी 6:30ला जर्नी चालू केलेली. इथे काइंड ऑफ 6:30ला आपण पोहोचलो आहे पकडूया, म्हणजे 7:30 व्हायला आले. सो आपली 25 तासांची जर्नी होती. नॉन स्टॉप आपण 25 तास येतोय आणि 25 तासात आपण 1700 किलोमीटर कव्हर केलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती देतो, 25 तास प्लस 2 तास ॲड करा पुढे, आणि तुम्हाला अजून एक आयडिया देतो. आपल्याकडे मुंबई ते अमृतसर एक ट्रेन जाते जिचं नाव गोल्डन टेम्पल आहे, तुम्हाला कदाचित माहीत असेल. तर ती ट्रेन घेते 29 तास मुंबई ते अमृतसर पोचायला किंवा अमृतसर ते मुंबई पोचायला. पण आपण कारने 25 तासामध्ये हा डिस्टन्स कव्हर केला आहे, अमृतसर ते मुंबईवाला. जाताना आम्हाला खूप वेळ लागलेला, कारण गुजरात हायवे जो आहे मुंबई ते अहमदाबादपर्यंत हा खूपच थर्ड क्लास लेवलचा झाला आहे. म्हणजे जिथे जिथे तो जुनावाला नॅशनल हायवे लागतो तिथे एक्सप्रेसवे झाले आहेत आता, ते तरी बेटर आहे, ते बेटर आहे सर्व. बट जिथे नॅशनल हायवे लागतो एकदमच वर्स्ट कंडिशनला आहे. म्हणून मी रात्रीचा पार करण्याचा विचार केला, कारण 2 व्हीलर वगैरे नसतात, फार रश नसते, असतात त्या फक्त मोठ्या गाड्या असतात.